लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश आलेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मूर्ती तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू होते। रात्री 10:30 वाजल्याच्या नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे अशी माहिती सुधीर साळवींकडून देण्यात आली आहे। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 20 ते 22 तास चालते। यावेळेला आम्ही पोहोचलो, परंतु 2 दिवस सतत पडणारा पाऊस आणि अरबी समुद्रातली भौगोलिक परिस्थिती पाहता आम्ही ज्यावेळेला इथे पोहोचलो त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात भरती येत होती। आम्ही एक प्रयत्न केला विसर्जन करण्याचा, परंतु तो होत नव्हता। आणि लालबागचा राजा एक करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला। आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की भाविकांची मी उशिरा आज विसर्जन करतोय, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, परंतु पर्याय नव्हता। आणि लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं भावनिक श्रद्धास्थान आहे, त्यामुळे राजा आता या अरबी समुद्रामध्ये विसर्जनासाठी तयार आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये लालबाग राजाचं या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीवरती विसर्जन होईल। गेली 8-9 तास सतत प्रयत्न जे आहेत ते मंडळाचे कार्यकर्ते, तुम्ही असाल, कोळी बांधव सगळेच जण करत होतात। आता अखेर तराफ्यावरती राजा जो आहे तो विराजमान झाला, तेव्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी जयघोष केला। तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं, अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण यश जे आहे ते 8 तास मिळत नव्हतं। अखेर विघ्न ते टळलं। विघ्न टळलेलं आहे, कारण तो विघ्नार्थ आहे। आणि लालबाग राजाचं टीमवर्क त्याच पद्धतीने संपूर्ण आमचे कोळी बांधव पदवार पारचे रमेश दांडेलांनी आणि ही संपूर्ण टीम आहे। अनेक वर्ष आम्ही सोबत काम करतो या विसर्जन सोहळ्यामध्ये, त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। अडीअडचणींवरती मात मंडळ अनेक वर्ष करत आले, परंतु आज श्रद्धेचा आणि भावनेचा विषय होता, त्यामुळे आम्ही खूप संयमाने तो हाताळला। आणि यामध्ये मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, इथलं संपूर्ण गिरगाव चौपाटीवर काम करत होतं, मुंबई पोलीस प्रशासन आणि सर्वच माध्यमं, ह्या सर्वांनी आम्हाला एकजुटीने मदत केली। आणि लोकांमध्ये कुठेही चुकीचा मेसेज जाणार नाही त्याबद्दल आम्हाला खूप मदत केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो।